Audio Jungle. Audio Jungle. आज तुम्ही इथं पुतळ्यापाशी बसलो कशाबद्दल साहेब? आमची प्रमुख मागणी आहे आमदार संजय बनसोडे साहेबांनी पुतळ्याचं काम चालू करण्या अगोदर त्याने एक समाजाचा पुढे शब्द दिलेला होता की अशोक स्तंभ असं भव्य दिवे रस्त्याच्या मध्यभागी आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात बांधून देऊ. या शब्दामुळंच आंबेडकरांनी मागे हटले होते. पुतळ्याची प्रामुख्यानं मागणी होती पुतळाच मध्यभागी बसला पाहिजे, ही प्रमुख मागणी होती. तरी बनसोडे साहेबांनी सांगितलं आहे की बाबा हे पुतळा रस्त्यामध्ये बसू शकत नाही, त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाचे काही गाईडलाईन्स आहेत 2016चे असं सांगून त्यांनी अशोक स्तंभाचे आम्हाला हे दिलं होतं, आश्वासन दिलं होतं. अद्यापही काम सुरू होत नाही, त्याच्यासाठी हे धरणे आंदोलन चालू आहे. आता हे धरणे आंदोलन केव्हापासून राहील? जोपर्यंत आमदार साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करणार नाही तोपर्यंत चालू आहे. हे तुमचा ठाम निर्णय. हां नवबुद्ध आहे. आज इथं आमचे बंधू आदर्श भैया पिंपरे या अशोक स्तंभाच्या मागणीसाठी इथं थांबलेले आहेत. शोकांतिका वाटते की समाजातला आमदार राहूनसुद्धा जे समाजातल्या भोळ्या बाबड्या लोकांना परत त्यांना मागे घेऊन जाण्यासाठी जे कार्य आमदार साहेब करत आहेत ते चुकीचं आहे. जे आश्वासन देऊन त्यांनी आमच्या कोपराला गुळं लावली हे त्यांनी असं चुकून करू नये, कारण जनता अशी ते त्यांना डोक्यावर घेऊ शकते आणि डोक्यावरून त्यांना खाली सुद्धा पाडू शकते. आज आम्ही 2 ते 2.5 वर्षापासून बघतोय. आज आम्ही बाबासाहेबांना पोरकी झाल्यासारखं वाटतं आम्हाला, कारण आमच्या जयंत्या निघाल्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याविनाच आम्ही श्रद्धांजली वाहिली, ते सुद्धा महामानाच्या पुतळ्याविनाच. हे का मला म्हणायचं आहे की स्वतः इथं तहसीलदारसुद्धा आपलेच असून, आमदारसुद्धा आपले असून, लोकप्रतिनिधीमध्ये आपले बराचसा आपलं वार्डामध्ये आपले नगरसेवकसुद्धा आपले असूनसुद्धा आपले आवाज त्यांनी दबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचे जे काही सोडलेले जे त्यांना म्हणतात लोकात कटल्या रणहाल्या असे काही लोक आहेत की ते आमच्यासारख्या बंधूचा आमच्यासारख्या भावाचा ते आवाज दबवण्याचा प्रयत्न करत आहेत. किंवा तुम्ही साहेबांच्या विरोधात का बोलताय? अरे तुम्हाला गुत्तेदारी भेटली म्हणून तुम्ही असं म्हणताय का? आम्ही जे आमचे प्रश्न आम्ही समाजाचे प्रश्न आम्ही मांडतोय, तिथं आमचा कुठला स्वार्थ नाही आहे. त्या स्वार्थाचा तुम्ही आमच्या जे स्वार्थ नाही आता त्या स्वार्थाला तुम्ही आम्ही तुमचं निस्वार्थीपणा दाखवता, आमचा निस्वार्थीपणा तुमच्या स्वार्थामध्ये लपून घेताय का? हे चुकीचं आहे. आमदार साहेब तुम्ही या आवाज तुमचा थोडा तुम्ही आमच्यासाठी थोडं घटावं. जे शब्द तुम्ही दिला आहेत त्या शब्दाचं तुम्ही पालन करावं हीच आमची अपेक्षा आहे. जय भीम, नवबुद्ध. प्रलंबित अशोक स्तंभाचं काम झालंच पाहिजे. प्रलंबित अशोक स्तंभाचं काम झालंच पाहिजे.